ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मराठा आरक्षणासाठी मराठा बांधवांचा आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे आणि मुंबईच्या आझाद मैदानाच्या सगळ्या परिसरामध्ये मराठा बांधव जे आता सकाळ सकाळी नाश्त्याची व्यवस्था त्यांची करण्यात आलेली ती आपण पाहतो आहोत। कालपासून वेगवेगळ्या आरोप होत आहेत की आमची राहण्याची आणि उत्तम नाश्त्याची किंवा जेवणाचं साहित्य सुद्धा आम्हाला मिळत नाही आणि आता या सगळ्या मराठा बांधवांसाठी वेगवेगळ्या सामाजिक संस्था समाजसेवकांच्या माध्यमातून नाश्ता त्याचबरोबर अन्नपाण्याची व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत। त्याचबरोबर संपूर्ण मुंबईकरांना वेगवेगळ्या समाजाच्या पातळीतील लोकांना सुद्धा आवाहन करण्यात आले की त्यांनी पुढे यावं आणि या सगळ्या मराठा बांधवांची खाण्यापिण्याची सोय करावी। आपण पाहतोय एक टेम्पो या ठिकाणी दिव्यावरून आलेला आहे आणि त्या टेम्पोमधून या सगळ्या बांधवांना पोहे वाटले जात आहेत, पोहे दिले जात आहेत। सकाळच्या नाश्त्याची उत्तम व्यवस्था व्हावी आणि भर पावसामध्ये या सगळ्या मराठा बांधवांची गैरसोय होऊ नये यासाठी सुद्धा हे सगळे प्रयत्न केले जात आहेत। खरं तर हे विशेष आहे कारण ज्या टेम्पोमधून हे पोहे आलेले आहेत ते स्वतः OBC बांधव आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या मराठा बांधवांची गैरसोय होऊ नये ही भावना व्यक्त केली जाते। अमोल केंद्रे आहेत, दिव्यावरून आलेले आहेत आणि जवळपास 3000 लोकांचा नाश्ता घेऊन ते या ठिकाणी आलेले आहेत। या सगळ्या लोकांना नाश्ता देत आहेत। अमोलजी, कुठून आलेला आहात आणि काय सांगायचं आहे? तुम्ही मगाशी सुद्धा आमच्याशी बोललेला होतात, सगळ्या मराठा बांधवांना भर पावसात तुम्ही नाश्त्याची व्यवस्था करताय, कुठून आलेला तुम्ही? मी धडाकेबाज युवा प्रशासन संस्थापक अध्यक्ष आहे अमोल केंद्रे। मी दिवा येथून आलेलो आहे कारण हा जरी मराठा समाजाचं आंदोलन असलो तरी हे माझेच बांधव आहेत, हे प्रत्येकानं कारण माणुसकी कुठेतरी ठेवली पाहिजे। आज मी मुंबईकरांना याच्या माध्यमातून आवाहन करतो की आपण सर्व मुंबईकरांनी मिळून या मराठा बांधवांना त्यांच्या ज्या गैरसोय होत आहेत त्यांची सोय करावी। आपले जे सामाजिक संस्था असतील, मंडळ असतील, त्यांनी कुठेतरी पुढाकार घ्यायला पाहिजे आणि या बांधवांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायला पाहिजे। तुम्ही स्वतः म्हणताय की मी स्वतः OBC आहे, मात्र तरी सुद्धा मराठा बांधवांसाठी माणुसकीच्या नात्याने या ठिकाणी आलेलो आहोत। काय भावना आहे त्या मागची? कारण राज्यामध्ये जे काही सुरू आहे त्याच्या फक्त वेगळं चित्र आम्हाला इथे पाहायला मिळतं। राज्यामध्ये पहिली तर गोष्ट आहे, हा जातीभेद पहिला संपला पाहिजे कारण आज कोरोनाची ज्यावेळेस परिस्थिती आली त्यावेळेस आपण सगळे एकच होतो। आज आपल्या घराला घर खेटून मराठा बांधवांचं घर आहे, बौद्ध बांधवांचं घर आहे, मग आताच हा टस का? कुठेतरी राजकीय लोक षडयंत्र रचत आहेत, याच्यामध्ये आपण कोणीही दुजाभाव करू नये। आपण सर्व जर मराठा असू द्या, बौद्ध असो किंवा OBC असो, आपण सर्वजण भाऊ भाऊ आहोत आणि भाऊ भाऊ नच राहायचं। ते अभिमानाने सांगतायत की स्वतः OBC आहे, मात्र तरी सुद्धा मराठा बांधवांसाठी माणुसकीच्या नात्याने या ठिकाणी आलेलो आहे आणि कुठलाही जात धर्म न बाळगता या ठिकाणी लोकांनी आलं पाहिजे, मुंबईकरांनी रस्त्यावरती उतरलं पाहिजे आणि त्याचबरोबर सगळ्या लोकांनी मदत जी आहे ती या सगळ्या मराठा बांधवांना केली पाहिजे। सकाळची वेळ आहे, भर पाऊस सुरू आहे आणि पावसात सुद्धा हे मराठा आंदोलक आपला उत्साह टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत। हलगीच्या तालावरती नाचताना पाहायला मिळतात आणि घोषणा सुद्धा आता पुन्हा एकदा या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या समोर आणि BMC मुख्यालयाच्या समोर दुमदुमू लागलेले आहेत। आपण पुढचे दृश्य पाहतोय, हे सगळे मराठा बांधव जे आहेत ते कालपासून अशाच पद्धतीनं आपलं आंदोलन जे आहे ते टिकवण्याचा प्रयत्न करतायत। हजारोंच्या संख्येनं मुंबईमध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून हे सगळे आंदोलक आले आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे आता मुंबईच्या आझाद मैदानामध्ये उपोषणाला बसलेले आहेत। तर दुसरीकडे हे आंदोलन जास्तीत जास्त आपल्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होईपर्यंत टिकावं आणि तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही अशा पक्षी भूमिका या सगळ्या आंदोलकांनी घेतलेली आहे। आणि आपण पाहतोय CST जंक्शन म्हणजे BMC मुख्यालय आणि त्याचबरोबर CST रेल्वे स्टेशनच्या समोर हलगीच्या तालावरती हे सगळे आंदोलक जे आहेत ते हे आंदोलन टिकवण्याचा प्रयत्न करतायत। उत्साह त्यांचा आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आहे, मात्र अन्न पाण्याची व्यवस्था या सगळ्या आंदोलकांची होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी वेगवेगळ्या पातळीतून प्रयत्न व्हावेत, मुंबईकरांनी पुढे यावं, त्याचबरोबर वेगवेगळ्या सामाजिक संस्थांनी सुद्धा पुढे यावं असं आपण आवाहन या सगळ्यांच्या माध्यमातून केलं आहे। त्यामुळे या सगळ्या आंदोलकांची गैरसोय होणार नाही याची जबाबदारी प्रशासनाने सुद्धा घेण्याचे प्रयत्न जे आहेत ते आता केले जावेत अशा प्रकारची भूमिका जी आहे ती व्यक्त केली जाते आहे। कॅमेरामन गणेश राठोसोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।